नमस्कार मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025साठी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झाले आहे। तुमच्याकडे जर इयत्ता 5वी वर्गात शिकणारा विद्यार्थी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। 6वी प्रवेश पात्रसाठी हा फॉर्म या ठिकाणी भरावा लागतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये हा जो सर्टिफिकेट फॉर्म आहे हा मुख्याध्यापक ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा सर्टिफाईड करून द्यायचा असतो। तर हा फॉर्म तुम्ही शाळेतून भरून घेऊ शकता किंवा घरीसुद्धा हा फॉर्म भरू शकता। तर त्यासाठी आपल्याला आता हा फॉर्म अचूकपणे न चुकता कसा भरायचा हे आपल्याला आज पाहायचं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा। तर आता हा फॉर्म डाउनलोड कशा पद्धतीने करायचा याची प्रोसेस तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल। आणि तशा पद्धतीने तुम्हाला जर हा डाउनलोड करता येत नसला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची लिंक दिली जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता आणि अगदी व्यवस्थितपणे भरून घेऊ शकता। हा फॉर्म आता कसा भरायचा ते तर सर्वप्रथम आहे बघा या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025साठी हा फॉर्म आहे आणि हे सर्टिफिकेट आहे। डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इज 16 सप्टेंबर 2024। तर सुरुवातीला पाहूया आपण। इथे आहे बघा सर्टिफिकेट दॅट द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ। इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या विद्यार्थ्याचं इथे नाव टाकायचं। तर हा फॉर्म आता तुमच्यासाठी डेमोसाठी आहे। तुम्ही भरत असताना अगदी व्यवस्थित अक्षर वगैरे कॅपिटल लेटरमध्ये भरू शकता। त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट हू इज स्टडिंग इन क्लास व्ही इन म्हणजे विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं इथे नाव टाकायचं आहे। नेम ऑफ स्कूल अँड इंटरेस्टेड टू अप्लाय जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025। तर खाली इथे आता हे नाव टाकत असताना बघा नेम ऑफ कॅन्डिडेट्स इन ब्लॉक लेटर इथं सांगितलेलं आहे। तर ब्लॉक लेटर म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये इथं नाव टाकायचं आहे। त्यानंतर नेम ऑफ फादरचं नाव इथे टाकायचं आहे दुसऱ्या लाईनला आणि खाली नेम ऑफ मदर आईचं नाव टाकून घ्यायचं आहे। हे भरत असताना व्यवस्थित स्पेलिंग वगैरे तुम्हाला भरायची आधार कार्डप्रमाणे, कुठल्याही प्रकारची चूक तुम्हाला या ठिकाणी होऊ द्यायची नाही। त्यानंतर खाली आहे नेम ऑफ गार्डियन अँड रिलेशनशिप इफ एनी। तर बघा या ठिकाणी पालक जर नसतील विद्यार्थ्याला तर नेम ऑफ गार्डियन्स म्हणजे नातेवाईक जे असतील त्यांच्याकडे विद्यार्थी राहत असेल तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकत असताना बघा अशा पद्धतीने टाकायचे 03/07/2013 अशा पद्धतीने या ठिकाणी टाकायचे। नंतर ती डेट ऑफ बर्थ इन वर्ड्स इथे अक्षरामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे। तर जेंडर बॉईज आहे गर्ल्स आहे हे जे असेल ते या ठिकाणी करून टाका। त्यानंतर आपली कॅटेगरी विचारली जनरल आहे OBC ST SC वगैरे असेल ते तुम्हाला इथे भरायचं आहे। त्यानंतर नेचर ऑफ डिसेबिलिटी इफ एनी तुम्ही फिजिकली आहात किंवा व्हिज्युअली हँडिकॅप जे असेल समजा ते या ठिकाणी तुम्हाला असेल तर करायचं आहे। विद्यार्थ्याचा आधार नंबर विचारलेला आहे, इथे आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर PEN नंबर आहे तो शाळेमध्ये भेटतो, हा तुम्ही शाळेतून घेऊ शकता किंवा इथे जर नाही फिल केला तरी पण तो चालू शकतो। ॲड्रेस टाकायचा आहे जो आहे आपल्या आधार कार्डवर तो। त्यानंतर मोबाईल नंबर इथे आहे। ईमेल ID टाकायचा आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही। त्यानंतर आयडेंटिटी मार्क ऑफ कॅन्डिडेट्स इथे म्हणजे विद्यार्थ्याच्या शरीरावर कुठल्या प्रकारची खूण आहे किंवा काही ओळख चिन्ह आहे ते टाकायचं आहे। इंजुरी मार्क ऑन हेड इथे मी टाकलेलं आहे किंवा ब्लॅक स्पॉट अँड लेफ्ट हँड वगैरे तुम्ही अशा पद्धतीने जे असेल ते टाकू शकता। त्यानंतर ॲन्युअल इन्कम आहे, जे इन्कम आपण वर्षाचं आहे ते इथे टाकू शकता। नॅशनॅलिटी इंडियन, रिलिजन हिंदू। त्यानंतर विद्यार्थी एक्झाम कोणत्या भाषेतून देणार आहे, मीडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी असेल मराठी टाका, इंग्लिश असेल तुमची ते इंग्लिश टाका। ओके। त्यानंतर आता इथे आपल्याला 3 वर्षाचं रेकॉर्ड द्यायचं आहे, म्हणजे विद्यार्थी 3रीच्या वर्गामध्ये कुठे शिकत होता इथे बघा मी फिल केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर 3री वर्गात या शाळेत शिकत होता, त्यानंतर 4थीला या शाळेत शिकत होता आणि 5वीला या शाळेत शिकत होता। तर अशा पद्धतीने तुम्हाला 3री 4थी आणि 5वी 3 वर्षाचं रेकॉर्ड या ठिकाणी टाकायचं आहे। आता त्यानंतर स्कूल लोकेशन रूरल और अर्बन, या शाळेत तुमचा विद्यार्थी आहे आणि ती शाळा ग्रामीणमध्ये येते की अर्बनमध्ये शहरीमध्ये येते तर ते इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला।
त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ जॉईनिंग, कोणत्या वर्षी तो या शाळेत गेलेला आहे, असं 3री 4थी 5वी हे पूर्ण इथं भरायचं आहे. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तो पास झालेला आहे. इथे तुम्ही आता तो या ठिकाणी मे 23, 24 आणि 25ला पास होणार आहे. तर अशा पद्धतीने इथे टाकायचं आहे. नेम ऑफ ब्लॉक, तुमचा ब्लॉक कोणता आहे तो टाकायचा या ठिकाणी, तालुका. त्यानंतर नेम ऑफ डिस्ट्रिक्ट, जिल्हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ स्टेट, महाराष्ट्र, तुमचा जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स, विद्यार्थ्याची सिग्नेचर इथे करायची. सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स आणि पालकाची सही इथे करायची. त्यानंतर इथे हेडमास्टर त्यांचा सही शिक्का या ठिकाणी देऊन तो या ठिकाणी फॉर्म परिपूर्णरित्या बघून घेतील. तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. आता हा फॉर्म तुम्हाला नेमका कुठे डाउनलोड करायचा ते आता आपण पाहूया. तर इथे बघा तुम्हाला गुगलवर गेल्यानंतर नवोदय विद्यालय समिती असं टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे आणि इथे ही वेबसाईट येईल. त्या वेबसाईटला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसते बघा. तर इथे बघा क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय समिती. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा स्क्रीन ओपन होते. सर्वात वर आहे बघा क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर्म क्लास 6 JNVS 25-26. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म भरण्यासाठी इथे ओपन होईल. इथे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आपण. आणि आता तुम्हाला हे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. तर कुठे जावं लागेल ते पाहूया आपण आता. इथे बघा या साईडला आहे फॉर्मॅट ऑफ स्टडी सर्टिफिकेट टू बी अपलोडेड. तर इथे क्लिक हिअर टू डाउनलोड क्लिक केल्यानंतर हे बघा सर्टिफिकेट असं इथे डाउनलोड होते. आपण पाहूया आता इथे डाउनलोड झालेलं सर्टिफिकेट, हे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला दिसते. अशा रीतीने सुद्धा तुम्ही डाउनलोड इथे करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे सर्टिफिकेट डाउनलोड करा आणि अचूकपणे हा फॉर्म व्यवस्थित भरा. ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करून ठेवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद.